आता रेसिप्रोकल मध्ये काय भानगड आहे, तर इथं 3 कॉलम आहेत बरोबर, भाग 3 आहेत. हा भाग आहे का नाही, हा असं बघायचा उभा बरोबर, हा जो भाग आहे का नाही हा बघायचा आडवा, आणि हा भाग काय करायचा आडवा बघायचा. आलं लक्षात. आता इथं बघा, इथं रेसिप्रोकल मध्ये इथला जो अंक आहे का नाही तो 1.0 1.1 1.2 असा कुठपर्यंत आहे 9.9 पर्यंत बरोबर. त्याच्यानंतर आडवा जो भाग आहे का नाही त्याची सुरुवात आहे 0 1 2 आणि कुठे इथं 8 आणि शेवटी 9. आलं लक्षात. आणि तिसरा जो भाग आहे का नाही तो काय 1 2 3 आणि शेवट काय 9 पर्यंत. आलं लक्षात. मग किती अंक लागतात, इथले 2 अंक बरोबर, इथला 1 अंक आणि इथला 1 अंक, म्हणजे किती झाले हे 3 आणि म्हणजे इथला 1 आणि इथला 1 असे किती झाले 4 अंक. टोटल किती अंक लागतात 4. आलं लक्षात. बर, पहिलं झालं. दुसरं म्हणजे काय, तर पहिल्या 2 अंकांच्या मध्ये काय पाहिजे, पॉइंट पाहिजे. पहिल्या 2 अंकांच्या मध्ये काय पाहिजे, पॉइंट पाहिजे. आता बघा, हा जो पहिला अंक लिहिलाय छेदातला किती आहे 2, मग इथं पॉइंट आहे आणि इथं काय 0, म्हणजे तुम्ही काय करू शकता 2.0. बरं, त्याच्या पुढे अंक आहे का नाही, मग त्याला वाचायचं काय 2.0 मग रेसिप्रोकल बघताना काय करणार 2.0 बघा 2.0 आलं का लक्षात. डायरेक्ट किती आलं 5000 बरोबर का. पण अंशामध्ये किती आहे 1 आणि छेदामध्ये किती आहे 2. अंशामधली संख्या एकच असते नेहमीच आणि छेदातली संख्या 1 पेक्षा मोठी असते. मोठ्या संख्येनं लहान संख्येला भाग शून्याचा जाणार, म्हणून पहिल्यांदा काय लिहायचं 0. तुमचं उत्तर किती आलं 0.5. मग हे सोपं आहे का हे सोपं आहे, हे सोपं आहे बरोबर. आता पुढे बघा 1/2.1 आहे, 1 काय 2.1. पहिला रूल काय, पहिल्या 2 अंकांच्या मध्ये पॉइंट पाहिजे, आहे का आहे. या संख्येला मानणार काय 2.100. 2.1 चा 0 किती आला, किती आला 47 62. पण या ठिकाणी इथं 1 आहे आणि इथं छेदामध्ये 1 पेक्षा मोठी संख्या आहे, भाग कशाला लागणार शून्याचा, 0.1. मग तुम्हाला हे भागाकार करायचं सोपं झालं ना. आता पहिले तुम्हाला काय करायचं 2.1 न 1 ला भाग लावा, 0 चा भाग लावा, परत 0 घ्या, परत मग 5 चा भाग लावा, असं करत करत सोडवायला लागायचं ना. आता तसं करायची गरज नाही, डायरेक्ट रेसिप्रोकल बघता येतो. पुढे बघा, आता बघा 1 काय 2.12. मग इथं बघा पहिल्या 2 अंकांच्या मध्ये पॉइंट आहे का आहे. मग 2.1 चा काय बघणार 2, 2.1 चा 2 आणि पुढे जरी 0 घेतला तर पलीकडे तिसऱ्या भागामध्ये 0 आहे का नाही. मग इथं 2.1 कुठेतरी असेल का नाही 2.1 आडवं जायचं आणि वरती काय 2 आहे, मग 2 मधून इथं खाली यायचं, मग इथला नंबर घ्यायचा 0 पॉइंट घेणार 47. बरोबर, किती सोपं झालं बरोबर. पुढं सांगा 1/2.123 5.936 1/9.345 1/8.985 सांगा 1/2.1 चा 2 2.1 चा 2 3. मग 2.1 चा 2 सांगायचा आधी 47 27 7 आहे का 7 आहे ना. पण ते वजा करायचं, मीन डिफरन्स काय करायचा वजा करायचं, म्हणजे घेणार 47 10. किती येणार 47 10. मग किती येणार 0.47 आलं लक्षात 0.47 10. फक्त एक लक्षात ठेवा, मीन डिफरन्स जो आहे का नाही मीन डिफरन्स शेवटचा अंक, तो मीन डिफरन्स तुम्हाला काही ठिकाणी प्लस करायचा असतो, काही ठिकाणी मायनस करायचा असतो, लक्षात घ्या. मग हा प्लस कुठे करायचा लॉग, अँटी लॉग, साइन, टॅन, साइन इनवर्स, टॅन इनवर्स, याला काय करायचं प्लस करायचं बरोबर. आणि जर मीन डिफरन्स मायनस करायचं तर कुठे करतो आपण, तर कॉस, कॉस इनवर्स आणि कशाला रेसिप्रोकल.
याला काय करायचं मायनस करायचं. समजलं का? मग इथं मायनस करायचं. आता पुढे सांगा 5.9 चा काय घ्यायचंय 3 6 5.9 चा 3 16 86 आणि पुढे किती आहे 6 6 मध्ये किती 2 मग तो काय करायचं वजा किती आलं 16 84 किती आलं 16 84 फक्त लिहिताना उत्तर 0.1684 पुढं 9.3 चा 4 5 9.3 चा 4 5 10 अरे चौथा 9.3 चा 4 10 71 आणि 5 मध्ये एकच म्हणजे किती येणार 10 70 0.10 70 कळ 8.9 चा 8 5 8.9 चा 8 5 सांगा 8 11 14 आणि वजा किती 1 11 13 म्हणजे किती येणार 0.11 आलं लक्षात